गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? एकदा एक माणूस विवेकानंदांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की मला मदत करा, माझ्यात खूप दुर्गुण आहेत, मला खूप वाईट सवयी आहेत, त्या काही सुटत नाही आहेत, त्याच्यामुळे माझं जगणं खूप नरकमय झालं आहे. तर विवेकानंद तिथल्या एका शिष्याच्या कानात काहीतरी सांगतात आणि थोड्या वेळाने या गृहस्थांना घेऊन बाहेर निघतात बगीच्यात फेरफटका मारायला. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना असं दिसतं की एक माणूस झाडाला असं पकडून बसलाय आणि झाडा मला सोड, झाडा मला सोड असं रडतोय. तर या माणसाला हसायला येतं. विवेकानंद म्हणतात, काय झालं? म्हणतात, तो स्वतःच त्या झाडाला घट्ट पकडून बसलाय आणि मला सोड काय रडतोय? मग विवेकानंद म्हणतात, तुझंही असंच नाही का? वाईट सवयींना किंवा दुर्गुणांना तू पकडून ठेवलेस, त्यांनी तुला पकडून ठेवलेलं नाही. तू प्रयत्न केले तर ते सुटतील. याला काही कळत नाही. थोडं पुढे जातात. विवेकानंद मंद हसत असतात. थोडं पुढे गेल्यावर त्यांना दिसतं माळी तिथल्या झाडांना खत देत असतो. त्या खताची दुर्गंधी पसरली असते. तर हा माणूस अगदी असा दोन्ही हाताने आपलं नाक कव्हर करतो. विवेकानंद हसतात. थोडं पुढे गेल्यावर खूप फुलं लागलेली असतात, वेगळी वेगळी, त्याचा सुगंध पसरलेला असतो. तर तो माणूस अगदी वा काय मस्त सुगंध आहे म्हणून असा एन्जॉय करत असतो सगळा फ्रॅग्रन्स. विवेकानंद पुन्हा हसतात. हा माणूस म्हणतो, माझं काही चुकतंय का? प्लीज मला सांगा, माझं काय चुकतंय? तुम्ही का असे हसताय? तर ते सांगतात त्याला की आपल्या दृष्टीने अप्रगत आणि मागासलेले असलेले फळं, फुलं, झाडं, वनस्पती मिळालेल्या दुर्गंधीचं जर सुगंधात रूपांतर करू शकत असेल, तर एवढा बुद्धीने प्रगल्भ आणि विकसित माणूस आपल्यातल्या दुर्गुणांचं सद्गुणांमध्ये रूपांतर का नाही करू शकत? ही जी फळं, फुलं, वनस्पती आहेत, ही आपल्या हातचं काहीही राखून न ठेवता सगळीकडे सुगंध पसरवतात, सगळ्यांना आपली सेवा देतात. म्हणजे अगदी त्यांना तोडलं, खुडलं, काही केलं तरी ते आपला गुणधर्म सोडत नाहीत. पण थोड्याशाही झुळकीवर आपण आपला गुणधर्म का सोडतो? मनुष्य प्राणी. तो माणूस म्हणतो, मला माझी चूक लक्षात आली, मी आता प्रयत्न करेल आणि माझे दुर्गुण, वाईट सवयी सगळ्या बदलण्याचा प्रयत्न करेल. आपल्या लाईफमध्ये पण असं होतं की आपल्याला वाईट सवयी असतात, सुटत नाही सवय म्हणतो, पण त्याला आपल्यालाच एफर्ट घ्यावे लागतील. सवयींनी आपल्याला पकडलेलं नसतं, आपण सवयींचे गुलाम झालेलो असतो. त्याच्यामुळे ज्या काय वाईट सवयी किंवा आपल्याला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या असतील, त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट घ्यावे लागतात. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.